नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघा IPL 2024 विषयी जे काही प्रश्न असतील बघा, आता पोलीस भरती असेल तसेच महत्त्वाचे काही परीक्षा आहेत, यावर 100% आपल्याला प्रश्न पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, यावरचा प्रश्न तुमचा चुकणारच नाही अशी आपण या ठिकाणी खबरदारी घेतलेली. आणि मेन म्हणजे या व्हिडिओच्या PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण टेलिग्राम ग्रुपची जी काही लिंक आहे बघा ती टाकलेली आहे. त्यामुळे आपलं जे काही टेलिग्राम चॅनल ती जॉईन करा. ही PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवश्य मिळून जाईल. पहिला प्रश्न आहे आपला, IPL 2024चा विजेता संघ कोणता आहे? तर एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, KKR कोलकाता या ठिकाणी बघा KKR ही जी काही टीम आहे मित्रांनो, ही 2024साठी बघा जी काही बघा विजेती टीम ठरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, IPL 2024चा उपविजेता संघ बघा, उपविजेता संघ कोणता आहे? तर बघा SRH यालाच आपण म्हणतो बघा, सनरायझर्स हैदराबाद. हैदराबाद ही जी काही टीम आहे मित्रांनो, या ठिकाणी उपविजेता राहिलेली. कशी उपविजेता कोणती राहिली? हैदराबाद. आणि विजेता कोणती बघा? KKR. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. IPL 2024 हा कितवा हंगाम होता बघा? 2024 मधली जी काय IPL होती, ही कितवी IPL होती? तर बघा या ठिकाणी बघा 17वं लक्षात ठेवायचं बघा, 17वा हंगाम होता. नेक्स्ट बघा, IPL 2024 मध्ये सर्वाधिक षटकार कोणी मारले? सर्वात जास्त जे काही षटकार आहे मित्रांनो, हे कोणी मारले? तर अभिषेक शर्माने या ठिकाणी बघा सर्वात जास्त या ठिकाणी षटकार मारलेले आहेत. कोणी? अभिषेक शर्माने. पुढचा प्रश्न आहे, IPL 2024 मधील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नितीश कुमार रेड्डी लक्षात ठेवा, यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा क्रिकेटपटू कोणता आहे बघा? झिरोवर आउट होणारा कोण आहे बघा? ग्लेन मॅक्सवेल. कोणत्या टीमकडून आहे बघा? RCB. लक्षात ठेवायचं बघा, RCB कडून आहे IPL मध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होणारा क्रिकेटपटू. पुढचा प्रश्न आहे, IPL 2024च्या अंतिम मॅचवर सामनावीर कोण ठरला? बघा जी काही शेवटची मॅच होती यामध्ये सामनावीर कोण राहिलं? तर मिचेल स्टार्क. लक्षात ठेवायचं, सर्वात महागडा खेळाडू कोण होता? मिचेल स्टार्क्स होता. आणि हा कोणत्या संघाचा आहे बघा? KKR या संघाचा आहे बघा. IPL 2024 मध्ये ऑरेंज कॅप विजेता कोण आहे बघा? ऑरेंज कॅप विजेता म्हणजे सर्वात जास्त रन कोणी केले? तर विराट कोहलीने मित्रांनो IPL 2024 मध्ये बघा सर्वात जास्त रन बनवलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, IPL 2024 मध्ये पर्पल कॅप म्हणजे सगळ्यात जास्त विकेट्स. तर पर्पल मित्रांनो पंजाब किंग्स हर्षल पटेल. लक्षात ठेवायचं बघा, हर्षल पटेलने पर्पल कॅप या ठिकाणी जिंकलेली आहे. IPL 2024 मधील मालिकावीर पुरस्कार कोणी जिंकला बघा? मालिकावीर. तर कोणी जिंकला मित्रांनो? सुनील नारायणने या ठिकाणी मालिकावीर हा पुरस्कार जिंकलेला आहे. कोणी? सुनील नारायणने. पुढचा प्रश्न आहे, IPL 2024 मधील सर्वात लांब षटकार कोणी मारला? सगळ्यात जास्त लॉंगेस्ट सिक्स कोणी मारला? तर MS धोनी. लक्षात ठेवायचं बघा, धोनीने सर्वात जास्त लांब सिक्स मारला होता. पुढचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. IPL 2024 मध्ये पहिली मेडन ओव्हर म्हणजे पूर्णपणे डॉट बॉल कोणी टाकले? तर खलील अहमद. लक्षात ठेवा मित्रांनो, पहिली मेडन ओव्हर टाकलेली आहे. आत्तापर्यंत KKRने किती वेळा IPLचं विजेतेपद पटकावलेलं आहे? तर 3 वेळा. लक्षात ठेवा, 3 वेळा. पुढीलपैकी कोणत्या वर्षी KKRने IPL जिंकली नाही? तर 2018 मध्ये IPL जिंकली नव्हती बघा, 2024ला जिंकली, 2014ला जिंकली, 2012ला सुद्धा IPL जिंकली होती. IPL 2024 मधील सर्वोत्कृष्ट ग्राउंडचा पुरस्कार कोणत्या स्टेडियमला मिळाला? तर सर्वात जास्त उत्कृष्ट जे काही ग्राउंड आहे मित्रांनो, त्याचा पुरस्कार हैदराबादला मिळाला. लक्षात ठेवा. IPL 2024च्या लिलावामधील सर्वात महागडा खेळाडू कोणता राहिला? तर मिचेल स्टार्क. लक्षात ठेवा, KKR कडून बघा मिचेल स्टार्क हा बघा सर्वात जास्त महागडा खेळाडू राहिला होता. पुढचा प्रश्न आहे, IPL 2024च्या लिलावामधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू कोणता आहे? तर हर्षल पटेल. मित्रांनो लक्षात ठेवा, हर्षल पटेल हा सर्वाधिक महागडा खेळाडू होता. टाटाकडे IPL हे प्रायोजक हक्क कोणत्या वर्षापर्यंत असणार आहे बघा? जे काही टाटा आपण म्हणतो टाटा IPL, हे जे काही नाव आहे बघा, हे 2028 पर्यंत राहणार आहे टाटा IPL. लक्षात ठेवायचं आहे, टाटा IPL. IPL 2024चा अंतिम सामना कधी झाला? तर अंतिम सामना हा 26 मेला झालेला आहे. ही पण तारीख लक्षात ठेवा, 26 मेला. लक्षात ठेवा, KKR आणि हैदराबाद दरम्यान बघा शेवटचा सामना झाला होता आणि KKR या ठिकाणी विजेता राहिली होती. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, IPL 2024 मधील ऑरेंज कॅप विजेता विराट कोहलीने किती टोटल रन केले होते? तर 741 धावा या ठिकाणी बघा विराट कोहलीने बनवल्या होत्या. किती? 741. लक्षात ठेवायचं आहे. एकदा रिव्हिजन मारू मित्रांनो आपण. विजेता राहिलेला बघा कोलकाता नाईट रायडर्स, याचा कॅप्टन कोण आहे बघा? श्रेयस अय्यर आहे. उपविजेता बघा सनरायझर्स हैदराबाद, आणि हैदराबादचा जो काही कॅप्टन आहे बघा पॅट कमिन्स आहे. लक्षात ठेवायचं, पॅट कमिन्स. पॅट कमिन्स आहे, पॅट कमिन्स नाही.
पुढचं आहे बघा KKRने बघा तिसऱ्यांदा IPL जिंकलेली आहे 2012, 2014 आणि 2024ला. IPLचा हा 17वा हंगाम होता. यामध्ये एकूण 10 संघ सहभागी झाले होते. प्रायोजक कंपनी कोणती होती बघा? टाटा होती. ऑरेंज कॅप कोणी जिंकली? विराट कोहलीने बघा 741 धावा. किती? 741. आणि विराट कोहली कुठून कुठून खेळतो बघा? RCB कडून विराट कोहली खेळत असतो. पर्पल कॅप बघा हर्षल पटेल यांनी बघा टोटल 24 विकेट म्हणजे 24 बळी घेतले आणि पंजाबकडून बघा हा खेळत असतो. अंतिम मॅच म्हणजे काय फायनल झाली त्यामध्ये सामनावीर मिचेल स्टार्क हा राहिलेला आहे. सर्वात महाग खेळाडू कोण आहे बघा? मिचेल स्टार्क हे 24.75 करोड रुपये बघा या ठिकाणी त्याला देण्यात आले होते. आणि भारतीय खेळाडू कोणता राहिला? हर्षल पटेल 11.75 करोड रुपये बघा त्याला देण्यात आले होते. म्हणजे लिलाव करण्यात आला त्यावेळेस ऑप्शनमध्ये. IPL लिलाव करणारी पहिली महिला कोण आहे बघा? मल्लिका सागर आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. पहिली मॅच मित्रांनो 22 मार्च 2024 RCB विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झाली होती बघा. RCB आणि CSK दरम्यान. कुठं झाली होती बघा? बँगलोरमध्ये झाली होती. आणि शेवटची मॅच मित्रांनो 26 मे 2024ला हैदराबाद आणि KKR दरम्यान झाली होती चेन्नईमध्ये. यामध्ये पेटीएम फेअर प्ले अवॉर्ड सनरायझर्स हैदराबादला मिळालेला आहे. पंच सुपर स्ट्रायकरचा जो काही पुरस्कार आहे जेक फ्रेझरला देण्यात आलेला आहे बघा. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर कोण राहिलेला आहे? तर सुनील नारायण. कोणता आहे बघा? तो KKRचा खेळाडू आहे. त्याच्यानंतर बघा अल्टिमेट फॅन्टसी प्लेयर कोण राहिला? सुनील नारायणच राहिलेला आहे बघा. परफेक्ट कॅच ऑफ द सीझन कुणी घेतला होता कॅच? तर बघा रमनदीप सिंग यांनी. त्याच्यानंतर बघा सर्वात जास्त 6 कुणी मारले बघा? अभिषेक शर्माने मारलेले आहेत. चौकार कुणी ठोकले? तर ट्रेव्हिस हेडने ठोकलेत बघा. 64 चौके टाकलेले आहेत. हायेस्ट स्कोर बघा 124 धावा या ठिकाणी बघा बनले आहेत. कुणी? मार्कस स्टायनसने. लॉंगेस्ट 6 कुणी मारला होता? तर धोनीने मारला होता. 110 मीटरचा 6 मारला होता. IPL 2024मध्ये पहिली मेडन ओव्हर कुणी टाकली होती? तर खलील अहमद. लक्षात ठेवा, खलील अहमद. IPLमध्ये 8000 धावा कुणी कंप्लीट केला? तर विराट कोहलीनी. IPLमध्ये 200 विकेट कुणी पूर्ण केल्या? तर यजुवेंद्र चहलने बघा 200 विकेट. मित्रांनो हे प्रश्न असे 100% पेपरला येतात. त्यामुळे एका कोपऱ्याला तुम्ही नक्कीच लिहून घ्या. IPLमध्ये 200 विकेट कुणी कंप्लीट केले? तर यजुवेंद्र चहलने केलेले आहेत. आणि 8000 धावा विराट कोहलीनी. लक्षात ठेवा IPLमध्ये 0 धावावर आऊट होणारा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल RCBचा बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि IPLमधील सर्वात जास्त जो काही स्कोर आहे बघा 287 हा कोणी केलेला आहे? सनरायझर्स हैदराबादने. मित्रांनो तुम्हाला जर अशीच माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे बघा. आणि मित्रांनो तुमची आवडती टीम कोणती ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.